नमस्कार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्व ओके आहे? एकदा मला कन्फर्म करा, म्हणजे मग आपण लेक्चर स्टार्ट करूया आजचा. व्हेरी गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. गुड आफ्टरनून. सर्वांना जॉईन होता आलेला आहे ना? काही विषय नाही ना? चला लवकरच स्टार्ट करू आपण. ओके, फाईन. बघा, आपण कालचा जो टॉपिक होता ना, त्या टॉपिक मध्ये आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली होती. ठीक आहे. ज्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपण काय बघितलं होतं की फॉरेन्सिक सायन्स, ज्यालाच आपण न्याय सहाय्यक विज्ञान म्हणतो मराठीमध्ये, तो लॅटिन शब्द फॉरेन्सिस या शब्दापासून उगम झालेला आहे. ठीक आहे. आणि फॉरेन्सिसचाच अर्थ म्हणजे काय होतं, खुले न्यायालय किंवा फोरम. म्हणजे त्या काळामध्ये काय व्हायचं की लोक बाजारात एकत्र यायचे. म्हणजे ते एक असं म्हणू शकतो की एक ठिकाण होतं की ज्या ठिकाणी लोक एकत्रित जमा होऊन त्या ठिकाणी काय करायचे, विचारांची अदलाबदल करायचे. ठीक आहे. आचार प्रदान त्या ठिकाणी करायचे. तर त्यावेळेस असं होतं की कुठल्याही पद्धतीचं सोशल मीडिया त्या ठिकाणी अवेलेबल नव्हतं, फोन्स नव्हते, ईमेल्स नव्हते, अशा कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी प्रेझेंट नसल्या कारणाने काय व्हायचं की त्या बाजारामध्ये, त्या फोरम मध्ये लोक एकत्रित जमा व्हायची आणि त्या ठिकाणी त्यांच्या विचारांची काय व्हायची, देवाणघेवाण व्हायची. म्हणजे बाजारामध्ये एकत्रित आल्यानंतर त्यांना जो कुठला मेसेज फॉरवर्ड करायचा आहे तर ते त्यावेळी त्या काळामध्ये लोकांना तो मेसेज पोहोचवायचे. तर अशा पद्धतीने त्या फॉरेन्सिक या शब्दाची, म्हणजे फॉरेन्सिस या शब्दापासून फॉरेन्सिक हा शब्द काय झाला त्या ठिकाणी प्रचलित झाला. तर आपण काल हे सर्व काही गोष्टी बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण फ्रान्सिस गॅल्टन कोण होते, ठीक आहे, त्याच्यानंतर अल्फोन्सो बर्टिलॉन काय होते, त्याच्यानंतर आपण बरेच असे शास्त्रज्ञ बघितले की ज्यांच्याबद्दल त्यांनी त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी केलेली आहे. ठीक आहे. आणि आजचा जो आपला लेक्चर असणार आहे तो सुद्धा त्याच्यातला कंटिन्यू पार्ट असणार आहे. म्हणजे आजचे जे आपले शास्त्रज्ञ आहेत ते शास्त्रज्ञ आहे कार्ल लँडस्टॅनर. ठीक आहे. आता कार्ल लँडस्टॅनर जे होते हे आपल्याला काय सांगतात किंवा यांनी कुठल्या गोष्टींची माहिती दिलेली आहे ती आपण आता बघूयात. फोटो, चलो ठीक आहे, मी सांगून देईल तुम्हाला. मला सांगा, काल आपण एक टॉपिक बघितला होता, कुठला बघितला होता, ऐतिहासिक पार्श्वभूमीचा. तर त्याच्यामध्ये स्पीकिंग पोर्ट्रेट म्हणून कोणी सांगितलं होतं, मला सांगू शकता का? स्पीकिंग पोर्ट्रेट बद्दल काल मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या व्यक्तीने स्पीकिंग पोर्ट्रेट बद्दल काल माहिती दिलेली होती, हा ना? व्हेरी गुड. अल्फोन्सो बर्टिलॉन ते होते. ठीक आहे. आता बघा, आजच्या या टॉपिक मध्ये आपण कार्ल लँडस्टॅनर बद्दल बघू की त्यांनी काय दिलेलं आहे. बघा, कार्ल लँडस्टॅनर जे होते, कार्ल लँडस्टॅनर यांचा जो कालखंड होता तो होता 1868 ते 1943. जे कुठले होते, अमेरिकाचे होते. आता यांनी बघा, सर्वात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट 1900 मध्ये यांनी काय केलं की पहिल्यांदा मुख्य रक्तगटाचा जो शोध होतो, ठीक आहे, तो लावला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ब्लड ग्रुप ए, बी आणि या ठिकाणी ओ लपलेला आहे. ठीक आहे. ए, बी आणि ओ या 3 रक्तगटांचा शोध लावणारे जे शास्त्रज्ञ होते ते कोण होते, कार्ल लँडस्टॅनर, ज्यांनी 1900च्या कालावधीमध्ये रक्तगट ए, बी आणि ओ यांचा शोध लावला होता. त्याचबरोबर 1902 मध्ये डी कॅस्टेलो आणि स्टर्ली, ठीक आहे, डी कॅस्टेलो आणि स्टर्ली, आता यांची नावच आहेत अशी, ठीक आहे, तर आपल्याला लर्न करावं लागणार आहे. तर डी कॅस्टेलो आणि स्टर्ली यांनी एबी, ठीक आहे, एबी या रक्तगटाचा काय केला, या ठिकाणी शोध लावला. ठीक आहे. लँडस्टॅनर यांनी असा सिद्धांत मांडला की भिन्न रक्तगट असलेल्या व्यक्तींचे रक्त एकत्र जर केल्यास तर त्यातील ज्या काही रक्तपेशी आहेत, ठीक आहे, तर त्या रक्तपेशी काय होतात, नष्ट होतात. आणि नष्ट झाल्यामुळे काय होतं की रक्त प्रदानासाठी समान रक्तगट असणे त्या ठिकाणी काय असते, आवश्यक असते. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल की कार्ल लँडस्टॅनर यांनी 3 रक्तगट सांगितलं.
एक सांगितलं ए, दुसरा सांगितला बी आणि तिसरा सांगितला ओ. पण चौथा जो AB हा रक्तगट असतो, तर हा AB रक्तगट जो आहे हे सांगणारे जे शास्त्रज्ञ होते ते होते आपले डी कॅस्टेलो आणि स्टर्ली. यांनी 1902 ला सांगितलं, यांनी 1900 मध्ये सांगितलं. आणि डॉक्टर लँडस्टालर यांचं असं म्हणणं होतं की जर सपोज आपण दोन रक्तगट घेतली, म्हणजे एक रक्तगट घेतलं ए आणि दुसरं आपण घेतलं बी ब्लड ग्रुप, ठीक आहे. जेव्हा आपण या दोघांचं एकत्रीकरण करू, ठीक आहे, तर एकत्रीकरण केल्यामुळे काय होईल की यांच्या ज्या रक्तपेशी आहेत या नष्ट होतील. याचा अर्थच काय की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला रक्तप्रदान ज्या वेळेस करतो, ठीक आहे, तर रक्तप्रदान करताना आपल्याला सेम ब्लड ग्रुपचा ब्लड जो आहे तो रक्तप्रदान करावा लागतं. सपोज आता एखादा पेशंट आहे, एखाद्या पेशंटला डी ब्लड ग्रुप लागते आहे, ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला बी ब्लड ग्रुपच त्याला देणं गरजेचं आहे. ए असेल तर त्याला एच लागणार आहे. आता जसं ओ असतो, ठीक आहे, ओ ला काय म्हणतात, युनिव्हर्सल डोनर म्हणतात, ठीक आहे. म्हणजे तो जो ब्लड ग्रुप आहे हा कुठल्याही ब्लड ग्रुपच्या ग्रुपला तो चालत असतो, ठीक आहे, डोनर आहे तो. AB हा जो ब्लड ग्रुप आहे हा आहे युनिव्हर्सल ऍक्सेप्टर. बघा दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे, लक्षात ठेवायच्या, समजून घ्या, इम्पॉर्टंट आहे. आणि आयोग आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न सुद्धा विचारू शकतात, तर आपल्याला त्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. सर्वात पहिले आपण काय बघितलं की जो ब्लड ग्रुप ओ आहे, ब्लड ग्रुप ओ जो आहे, ठीक आहे, आणि ब्लड ग्रुप AB जो आहे, आपण दोघांबद्दल बघू. नंतर यांचं मी तुम्हाला परत डिटेल मध्ये जेव्हा आपण हे बघणार ब्लड ग्रुप म्हणजे ब्लड हा टॉपिक ज्या वेळेस बघणार तर त्याचे डिटेल्स मी परत तुम्हाला तिथे शिकवणारच आहे. फक्त आता एवढं लक्षात ठेवा, या ठिकाणी ब्लड ग्रुप ओ जो आहे, ठीक आहे, याला काय म्हणतात, युनिव्हर्सल डोनर. युनिव्हर्सल डोनर याला म्हणतात, ठीक आहे. ब्लड ग्रुप AB जो आहे याला युनिव्हर्सल ऍक्सेप्टर म्हणतात किंवा रिसिव्हर किंवा ऍक्सेप्टर. क्लिअर? या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे, युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल ऍक्सेप्टर, ठीक आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवायचा. म्हणजे ओ हा जो ब्लड ग्रुप आहे हा इझिली कुठल्याही ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला चालतो. AB जर ब्लड ग्रुप असेल तर त्याला कोणत्याही पद्धतीचा ब्लड ग्रुप तो ऍक्सेप्ट करू शकतो, हा देऊ शकतो, हा घेऊ शकतो, ठीक आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, विसरायचं नाही, ठीक आहे. या दोन गोष्टी, दोन संकल्पना अतिशय इम्पॉर्टंट आहे फॉरेन्सिकच्या दृष्टीने सुद्धा. आणि जर क्राईम सीनला अशा पद्धतीचे जर काही केसेस वगैरे जर असल्या तर आपल्याला त्याच्या पद्धती पण माहिती असल्या पाहिजे. आता बघू आपण पुढचा टॉपिक मध्ये की या ठिकाणी आपण बघितलं होतं बघा की रक्तपेशी नष्ट होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की रक्तप्रदानासाठी समान रक्तगट असणं आवश्यक असते. जसं आता मी तुम्हाला सांगितलं होतं की जर सपोज ए ब्लड ग्रुप वाला व्यक्ती आहे, ठीक आहे, तर त्याला ए ब्लड ग्रुपच लागणार आहे रक्त. बी जर रक्तगट असेल त्याचा, ठीक आहे, तर त्याला बी ब्लड ग्रुपच लागणार आहे. असं कुठलाही कोणालाही चालत नाही. जर तुम्ही अपोजिट पद्धतीचे जर ब्लड ग्रुप जर दिले तर त्या ठिकाणी व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो, ठीक आहे. तर या दोन तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर बघा 1907 मध्ये न्यूयॉर्क या ठिकाणी रुबेन ऑटेनबर्ग जे होते, ठीक आहे, रुबेन ऑटेनबर्ग यांनी पहिल्यांदा रक्तप्रदान त्या ठिकाणी केलं होतं. आणि डॉक्टर लिओन जे होते, ठीक आहे, डॉक्टर लिओन यांनी असा सिद्धांत मांडला होता, ठीक आहे, की व्यक्तींची ओळख सिद्ध करण्यासाठी रक्तगटाचा या ठिकाणी काय होतं वापर करता येतो. म्हणजे या दोन गोष्टी त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर डॉक्टर लिओन लट्टे आहे, हा डॉक्टर लिओन लट्टे, हे लक्षात ठेवा. 1915 साली बघा परत काय झालं की या वर्षी लट्टे यांनी काय सांगितलं की सुकलेले जे काही रक्तगट असतात, आता सुकलेले म्हणजेच काय, ड्राईड ब्लड सॅम्पल, ठीक आहे. आता मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा आपण क्राईम सीनला व्हिजिट देतो तर त्या कंडिशन मध्ये
रक्त आपल्याला सुकलेल्या कंडिशन मध्ये मिळतं. सुकलेल्या म्हणजे ड्राईड मध्ये. ठीक आहे. जेव्हा ड्राईड कंडिशन मध्ये आपल्याला ब्लड सॅम्पल मिळतो तर त्याच्यावरनं सुद्धा आपण काय करू शकतो, रक्तगट ठरवण्याची पद्धत जी आहे ती विकसित केलेली होती. कोणी केली होती? डॉक्टर लिओन लट्टे. म्हणजे याचा अर्थच काय झाला की जर सुकलेल्या पद्धतीचं जर ब्लड असेल तरीही सुद्धा आपण त्याचं ब्लड ग्रुप जे आहे, ठीक आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो त्याला की रक्तगट जे आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. सर्वांना स्क्रीन स्टॉपचा इश्यू होतोय? तुमच्याकडे एकदा नेटचा इश्यू असेल चेक करून घेत चला. क्लिअर? चला, हे दोन गोष्टी आपण रक्ताबद्दलच्या बघितल्या आहे. ठीक आहे. कार्ल लँडस्टार यांच्याबद्दल पण आपण बघितलेलं आहे. डॉक्टर लिओन लट्टे आपण यांच्याबद्दल बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत डॉक्टर केल्विन गोड्डार्ड. ठीक आहे. आपण काल हेनरी गोड्डार्ड बद्दल बघितलं होतं. आज आपण बघणार आहे केल्विन गोड्डार्ड बद्दल. अमेरिकाचे होते. 1891 तर 1955. हा, ठीक आहे, त्यांचा कालखंड होता. आता बघा, फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स, ठीक आहे, म्हणजेच न्याय सहाय्यक स्फोटके या शाखेचा यांना काय म्हणतात? जनक म्हणतात. फादर ऑफ फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स. ठीक आहे. फादर ऑफ फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स आपण कोणाला म्हणतो? डॉक्टर केल्विन गोड्डार्ड यांना म्हणतो. का म्हणतो बघा, 1925 साली काय झालं की जे फॉरेन्सिक बॅलिस्टिक नावाचं एक ग्रंथ होतं, त्या ग्रंथामध्ये बंदुकीच्या गोळीची तुलना करण्यासाठी त्यांनी तुलनात्मक सूक्ष्मदर्शकाचा त्या ठिकाणी काय केला? वापर केला. आता हेनरी गोड्डार्ड यांनी काय सांगितलं होतं? तुलना करण्याच्या पद्धती सांगितल्या होत्या. ठीक आहे. मेथड्स त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्या होत्या. बट केल्विन गोड्डार्ड जे होते, केल्विन गोड्डार्ड यांनी अक्षरशः ज्या बंदुकीच्या गोळी होती, ठीक आहे, त्या बंदुकीच्या गोळीची तुलना करण्यासाठी त्यांनी तुलनात्मक सूक्ष्मदर्शकाचा त्या ठिकाणी काय केला? वापर केला. आणि वापर करण्याची पद्धती जी आहे ही त्यांनी स्पष्ट केली. त्यांनी न्यूयॉर्क येथे पहिले बॅलिस्टिक केंद्र जे आहे हे सुद्धा सुरू केले. द मोस्ट इम्पॉर्टंट लाईन. सर्वांनी लक्ष द्या. ठीक आहे. 1925 साली फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स नावाचं जे ग्रंथ होतं त्या ग्रंथामध्ये त्यांनी सर्वात प्रथम बंदुकीच्या गोळीची तुलना करण्यासाठी कंपॅरिझन मायक्रोस्कोप यूज केला. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं की न्यूयॉर्क या ठिकाणी पहिले बॅलिस्टिक्स केंद्र जे होते ते सुद्धा त्यांनी काय केले होते? सुरू केले होते. हे आपण केल्विन गोड्डार्ड बद्दल बघितलेलं आहे. ठीक आहे. पुढचा जो आपला पॉइंट असणार आहे तो आपण बघणार आहे अल्बर्ट ऑसबॉर्न बद्दल. आता आपण जे शास्त्रज्ञ बघतोय ना, या शास्त्रज्ञाबद्दल तुम्हाला अभ्यास जर करायचा असेल तर फक्त काय करायचं? 1 बाय 1 सर्व शास्त्रज्ञ लिहून घ्यायची आणि त्याच्यासमोर त्यांनी फक्त इम्पॉर्टंट काय काय गोष्टी केलेल्या ते फक्त आपण काय करायचं? शॉर्ट मध्ये लिहून ठेवायचं. ज्याही ठिकाणी आपण अभ्यास करतो आहे त्या टेबलवर, त्या भिंतीवर कुठेतरी ते चिटकवून ठेवून द्यायचं. ठीक आहे. सर्वांना व्हिडिओ ओळखतोय का? ठीक आहे. सर्वांकडे नसावा असं मला वाटतं. आणि असेल ज्यांना काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तुमच्या मोबाईल नंबर नंतर मला व्हॉट्सअपला पाठवून द्या. ठीक आहे. टेक्निकल टीम तुम्हाला कॉल करतील. तुमच्या फोनमध्ये जर काही इश्यू असेल तर ते सुद्धा ते तुम्हाला सांगून देतील. क्लिअर? आणि आज आपण काही एक्स्ट्रा पॉइंट शिकणार आहोत की जे आपण आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा नाही आहे. ठीक आहे. काही एक्स्ट्रा गोष्टी मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तर सर्वांनी आज आवर्जून लेक्चर कंटिन्यू करा. मला जाऊ नका. अमेरिकाचं होतं 1858 ते 1946 यांचा कालखंड होता. आता बघा, ऑसबॉर्न यांना काय म्हणतात? दस्तऐवज प्रश्नावलीचा जनक म्हणजेच फादर ऑफ क्यूडी. फादर ऑफ क्यूडी. क्वेश्चन डॉक्युमेंटची यांना काय म्हणतात? जनक म्हणतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. फादर ऑफ क्यूडी. ठीक आहे. आता या फादर ऑफ क्यूडी मध्ये आपण बघणार आहोत की यांनी कोणकोणत्या गोष्टीचं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. कारण की किंवा का बरं त्यांना क्यूडीचे काय म्हणतात? जनक म्हणतात. ते पण आपल्याला बघायचं आहे. तर आपण ते पण बघूया. आता बघा,
ऑसबॉर्न यांना क्यूडीचे जनक म्हणतात. 1910 मध्ये क्वेश्चन डॉक्युमेंट हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले आणि त्याचबरोबर ठीक आहे, त्याचबरोबर एखादा गुन्हेगार जो असतो, ठीक आहे, एखादा गुन्हा दस्तऐवज न्यायालयात एक शास्त्रीय पुरावा जो आहे तो सुद्धा ठरू शकतो हे त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे जर सपोज एखादा कुठला डॉक्युमेंट आहे तर त्या डॉक्युमेंटला आपण काय करू शकतो, शास्त्रीय पुरावा ठरू शकतो हे त्यांनी सांगितलेलं होतं अल्बर्ट ऑसबॉर्न यांनी. आणि डॉक्युमेंट मध्ये त्यांनी अतिशय छान कामगिरी त्या ठिकाणी सांगितलेली आहे, दाखवलेली आहे. डॉक्युमेंट काय असतं, डॉक्युमेंटवरनं आपण गुन्हेगाराला कसं फाइंड आउट करू शकतो किंवा तो एक शास्त्रीय पुरावा कसा ठरवू शकतो हे सर्व त्यांनी अल्बर्ट ऑसबॉर्न यांनी सांगितलेलं होतं. म्हणून त्यांना फादर ऑफ क्यूडी म्हणतात. आता आपण बघणार बघा सर हॅन्स ग्रॉस बद्दल. ठीक आहे, बघा यांनी गुन्हे तपास करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा काय केला, वापर करा या पद्धतीवर त्यांनी पुस्तक लिहिले होते. म्हणजे यांनी काय सांगितलं की जे गुन्हे तपास कार्य जे आहे तर त्या गुन्हे तपास कार्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा आपण काय करू शकतो, वापर करू शकतो. आणि याच पद्धतीवर त्यांनी काय केलं होतं, पुस्तक जे आहे पुस्तक सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं होतं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉइंट बघा, सुरुवातीला हे पुस्तक कशामध्ये होते, जर्मन भाषेमध्ये होते. तर पण जर्मन भाषेमुळे असल्यामुळे काय झालं की त्याचा वापर हा मर्यादित होता. ठीक आहे, मर्यादित असल्या कारणाने काय झालं की ते फक्त जर्मन जी लोक होती ज्यांना जर्मनी भाषा समजत होती, फक्त जर्मन भाषा समजणाऱ्या लोकांनाच ती पुस्तक कळत होतं. पण हे मर्यादित आल्या कारणाने काय झालं की त्याच्यानंतर त्याचे इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर केले आणि त्याचे नाव गुन्हेगारांचा जो तपास आहे म्हणजेच काय, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे, क्राईम इन्व्हेस्टिगेशन, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता बघा कसं, मी सांगते, लक्ष द्या. आता आपल्याकडे दोन व्यक्तिमत्व आहे. ठीक आहे, एक आपण बघणार आहे बघा हॅन्स ग्रॉस बद्दल आणि दुसरे जे आहे आपले, ठीक आहे, ते आपण बघणार आहे पॉल कर्क बद्दल. हॅन्स ग्रॉस यांचे बघा क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन पुस्तक होतं. काय होतं, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन. क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे, पॉल कर्क यांचे काय होते, क्राईम इन्व्हेस्टिगेशन. क्राईम इन्व्हेस्टिगेशन या ठिकाणी काय होता, गुन्हेगारांचा तपास. क्रिमिनल आहे ना, म्हणजेच गुन्हेगारांचा तपास. ठीक आहे, याच्या उलट इथे काय होतं, गुन्ह्यांचा तपास. या ठिकाणी काय होतं, गुन्ह्यांचा तपास. या ज्या दोन गोष्टी आहेत या नेहमी आपल्याला कन्फ्यूज करतात. या दोन्ही शास्त्रज्ञांबद्दल आपल्याला नेहमी काय होतं, कन्फ्युजन त्या ठिकाणी होतं. ते होऊ नये म्हणून तुम्हाला दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवायला मी सांगितलेलं आहे. आता बघा, याला जर लक्षात ठेवायचं ना, असं लक्षात ठेवायचं की हॅन्स जो होता, ठीक आहे, हा कोण होता, क्रिमिनल होता नाही, लक्षात ठेवण्यासाठी गोष्टी सांगते. ठीक आहे, हॅन्स जो होता हा क्रिमिनल होता, पॉलने काय केलं होतं, क्राईम केलं होतं, असं लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करणार ना त्यावेळेस तुमचा अभ्यास जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने सुद्धा होणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय होणार आहे की तुम्हाला कंपॅरेटिव्हली अभ्यास कसा करायचा ते सुद्धा लक्षात येणार आहे. क्लिअर, तर हॅन्स ग्रॉस बद्दल तुम्हाला कळलेलं आहे. आता आपण पुढचे जे आपले शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याबद्दल जाऊया बघा. हे होते आपले डॉक्टर एडमंड लोकार्ड. आणि डॉक्टर एडमंड लोकार्ड बद्दलच्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. त्याचं कारण असं की याच्यावर आयोग नेहमी, आयोगाने आतापर्यंत याच्यावर 3 ते 4 वेळा प्रश्न विचारलेला आहे.
ठीक आहे. 3 ते 4 वेळेस आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर तो प्रश्न कशा पद्धतीने येतो किंवा याचा अभ्यास कसा करायचा आहे तो आपण आजच्या लेक्चरला बघू. बघा, न्याय सहाय्यक विज्ञानाचे जनक यांना म्हणतात, म्हणजेच काय, फादर ऑफ मॉडर्न फॉरेन्सिक सायन्स. काय म्हणतात त्यांना? फादर ऑफ मॉडर्न फॉरेन्सिक सायन्स. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. या ठिकाणी बरेच विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये चुकीचं त्या ठिकाणी करून जातात. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की यांना फादर ऑफ मॉडर्न फॉरेन्सिक सायन्स म्हणतात. इथे लिहून देते मी, फादर ऑफ मॉडर्न फॉरेन्सिक सायन्स. ठीक आहे. यांना फ्रान्सचे, ठीक आहे, यांना फ्रान्सचे शेरलॉक होम्स सुद्धा म्हणतात. ठीक आहे. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे की यांना फ्रान्सचे शेरलॉक होम्स म्हणतात. का बरं? कारण की ते फ्रान्स या ठिकाणावरून होते. न्याय सहाय्यक विज्ञानातील मूलभूत तत्वे विकसित केली आणि त्या तत्वांनाच लोकार्डशी अदलाबदलीचे तत्व असेही म्हणतात. ठीक आहे. आता आपल्याला लोकार्ड एक्सचेंज प्रिन्सिपल बघायचा आहे. ठीक आहे. तो लोकार्ड एक्सचेंज प्रिन्सिपल मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगते. ठीक आहे. म्हणजे तो कधी विसरायचा नाही, कारण की त्याच्यावरच आजही आपलं फॉरेन्सिक सायन्सचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे, ठीक आहे, ते सुरू आहे. आता कसं काय 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 असतात ते आपण सर्व बघू. बघा, सपोज असं कन्सिडर करा, हा एक व्यक्ती आहे. ठीक आहे. असं समजा की हा चोर आहे. हे एक घर आहे. ठीक आहे. असं कन्सिडर करा की हा जो चोर होता, ठीक आहे, या चोराने काय केलं की या घरामध्ये काहीतरी चोरी करण्याची त्याने काय केलं, बेत केला. ठीक आहे. आता यावेळेस काय होणार की याच्या सोबत काही इतर लोक पण होते. ठीक आहे. म्हणजे असं कन्सिडर करा की हा राम होता. ठीक आहे. हा श्याम होता. ठीक आहे. ठीक आहे. राम, श्याम, गोमा हे 3 जण होते. ठीक आहे. तिघ जण होती, आपल्याला बघायचं आहे. आता लक्षात येत आहे का? कळते आहे आता? 3 जण होती. तिघांनी काय केलं की या घरामध्ये रात्रीच्या वेळेस चोरी करण्याचा प्रयत्न केला किंवा ते त्यांनी ठरवलं की आपल्याला या पर्टिक्युलर घरी आज चोरी करायची आहे. तिघही जण या घरामध्ये त्यांनी प्रवेश केला. घरामध्ये प्रवेश केल्यानंतर काय झालं, सर्वात प्रथम घराला कुलूप लागलेला होता. कुलूपला त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला. काहींनी खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला आणि खिडकीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. एका व्यक्तीचं काय झालं की खिडकीतून आतमध्ये प्रवेश करताना त्याच्या कपड्याचा एक तुकडा त्या खिडकीच्या भागाला लटकून गेला किंवा अडकला. ठीक आहे. या अडकल्यामुळे काय झालं की तो थोडासा आतमध्ये जाण्यासाठी त्याला प्रॉब्लेम झाला किंवा मग ते तिघही जण एंटर झाले. एंटर झाल्यानंतर काय झालं की त्याच्यातील त्या घरातील ज्या काही इम्पॉर्टंट वस्तू होत्या, ठीक आहे, जसं की पैसे झालं, सोनं झालं, चांदी, जी काही त्या ठिकाणी इम्पॉर्टंट वस्तू होत्या, मौल्यवान वस्तू होत्या, त्यांनी कलेक्ट केलं, आपल्या बॅग मध्ये भरले. जेवढे पण कॅश होती, इम्पॉर्टंट गोष्टी होत्या, त्या सर्व घेऊन त्यातून निघून गेले. आता बघा, या ठिकाणी चान्सेस काय काय असू शकतात की या तिघांचे त्या ठिकाणी असलेले कोणते कोणते पुरावे त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात किंवा शक्यता कुठली कुठली आहे, मला सांगू शकता तुम्ही? माझा प्रश्न तुम्हाला समजलेला आहे की त्या घरामध्ये, म्हणजे या घरामध्ये यांच्याशी संबंधित असलेले कोणकोणते पुरावे आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात. ठीक आहे. कोणकोणते पुरावे त्या ठिकाणी मिळू शकतात ते आपण सर्वात पहिले बघू की यांच्याशी निगडीत असलेले जे कुठले पुरावे आहेत, ठीक आहे, ते कोणते कोणते असू शकतात. सर्वात पहिले ही घटना यासाठी सांगितली
की मला ह्याच्या संबंधित काहीतरी गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. ठीक आहे. येस, फुटप्रिंट मिळू शकतात. कपडा, व्हेरी गुड. फिंगरप्रिंट, पायाचे हातातले ठसे, व्हेरी गुड, नाईस, व्हेरी गुड, गुड. या ठिकाणी बघा हा, आपल्याला सर्वात पहिले जर त्यांनी त्या ठिकाणी जर हँडग्लोव्हचा वापर जर केला नसेल तर सर्वात पहिले आपल्याला त्यांचे काय मिळणार, बोटांचे ठसे त्या ठिकाणी मिळणार. ठीक आहे, बोटांचे ठसे त्या ठिकाणी मिळू शकतात, पायांचे ठसे त्या ठिकाणी मिळू शकतात, कपड्यांचे तुकडे त्या ठिकाणी मिळू शकतात, किंवा त्याच्याशी निगडीत असलेले इतर काही ज्या गोष्टी आहेत ते सुद्धा मिळू शकतात. ठीक आहे, इतर गोष्टी सुद्धा मिळू शकतात. पण काय असं पण होऊ शकते का की या घरातील ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी ऑलरेडी हे तिघ जण आपल्यासोबत घेऊन गेलेले आहे, म्हणजेच काय होऊ शकतं, एक तर त्या ठिकाणी जर धूळ असेल, ठीक आहे, मातीचे जर काही कण असेल तर यांच्या पायाला लागून, यांच्या हाताला लागून किंवा या व्यक्तीच्या शर्टवर येऊन, ठीक आहे, म्हणजे घरातील ज्या काही गोष्टी आहेत ते सुद्धा यांच्यासोबत ट्रान्सफर होऊन येऊ शकतात. इज इट पॉसिबल? या गोष्टी होऊ शकतात. येस, ठीक आहे. येस, जर त्या ठिकाणी दुखापत केली असेल तर ब्लड सॅम्पल सुद्धा त्या ठिकाणी असू शकतात. तर देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ इंटरचेंज ऑफ मल्टिपल एव्हिडन्सेस ऑर एनी एव्हिडन्सेस. तर त्यावेळेस काय होतं की जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या सानिध्यात येतात किंवा दोन वस्तू जेव्हा एकमेकांच्या सानिध्यात येतात तर त्या ठिकाणी त्यांच्या काही वस्तूंची काय होऊ शकते, अदलाबदल होऊ शकते. आणि त्या अदलाबदलीच्या तत्वालाच लोकार्ड यांनी काय म्हटलं, लोकार्ड एक्सचेंज प्रिन्सिपल, जे आता सुद्धा आपल्या क्राईम सीनच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये इम्पॉर्टंट रोल त्या ठिकाणी निभावत असतात. ठीक आहे, व्हेरी गुड. टूथ सॅम्पल पण असू शकतो. तर ही जी काही कंडिशन होती, ही कंडिशन सांगण्यामागचं तात्पर्य एवढंच होतं की जेव्हाही आपण एखाद्या घटनास्थळी ऍज अ आयो म्हणून जातो तर त्या ठिकाणी आपलं जे ओव्हरव्ह्यू आहे किंवा आपलं जो विजन आहे तो विजन अशा पद्धतीने असायला पाहिजे की जर त्या ठिकाणी एखादा व्यक्ती प्रवेश करतो आहे तर त्याच्याशी निगडीत असलेली कुठली ना एक तरी गोष्ट, त्या घटनास्थळी किंवा घटनास्थळावरची काही गोष्ट तो आरोपी आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो. तर अशा कंडिशन मध्ये जो प्रिन्सिपल त्या ठिकाणी काम करतो त्याला आपण म्हणत असतो लोकार्ड एक्सचेंज प्रिन्सिपल. काय म्हणत असतो, लोकार्ड एक्सचेंज प्रिन्सिपल. ठीक आहे, जे कोणी सांगितलं होतं, आपल्या एडमंड लोकार्ड या शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं, ज्यांनाच काय म्हणतात, या एडमंड लोकार्ड यांना शेरलॉक होम्स सुद्धा, सॉरी, फ्रान्सचे शेरलॉक होम्स म्हणतात. ठीक आहे, यांना काय म्हणतात, फ्रान्सचे शेरलॉक होम्स म्हणतात. फ्रान्सचे. मी या व्यक्तीवर का बरं एवढा वेळ घेतला, कारण की इम्पॉर्टंट व्यक्ती आहे, इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट प्रिन्सिपल सुद्धा यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर यांना फादर ऑफ मॉडर्न फॉरेन्सिक सायन्स सुद्धा म्हणतात. मला सांगा, जे आपण फोरम बघितलं होतं, फोरम, ठीक आहे, त्या ठिकाणी कल्पनांची देवाणघेवाण होते, विचारांची देवाणघेवाण होते की गुणधर्मांची देवाणघेवाण होते? फोरम, फोरम जे बघितलं होतं तिथे काय होतं? गुड. आणि जे आपलं आपण लोकार्ड एक्सचेंज प्रिन्सिपल जो आता रिसेंटली बघितला, ठीक आहे, तर त्या लोकार्ड एक्सचेंज प्रिन्सिपल मध्ये काय होतं? व्हेरी गुड. त्या ठिकाणी काय होतं, गुणधर्मांची अदलाबदल होते. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचा. आता तुम्ही खूप फाडफाड मस्त उत्तर देते आहे, पण मला माहिती आहे की जर आयोगाने हा प्रश्न जरी थोडा इंटरचेंज केला ना तर त्याचा मधला 100% 80% मुलं वरील पैकी सर्व बरोबर टिक करून येतील. आय एम 100% शुअर अबाउट इट. हे होणार, मला माहिती आहे. आता एवढं सुंदर उत्तर देता ना तुम्ही, तुम्हाला पण वाटत असेल बापरे मला फॉरेन्सिक यायला लागलंय, है ना? पण ज्या वेळेस आयोगाने जर प्रश्न थोडा जरी गुगली केला तर त्या गुगलीमध्ये आपण 100% फसणार आहोत. मी लिहून देते, पण ही
गोष्ट आपल्याला टाळायची आहे, ती चुका आपल्याकडनं व्हायला नको, म्हणून लक्षात ठेवायचा एडमंड लोकार्ड या ठिकाणी या प्रिन्सिपल मध्ये बघा काय होतं, मी परत परत सांगते आहे, या ठिकाणी होतं गुणधर्मांची अदलाबदल. कशांची अदलाबदल? गुणधर्मांची अदलाबदल. या ठिकाणी आयोग बरीच सुंदर सुंदर शब्दांचा वापर करू शकतात. फॉर एक्झाम्पल कल्पनांची देवाणघेवाण, ठीक आहे, वस्तूंची देवाणघेवाण, विचारांची देवाणघेवाण, कारण की आयोगाकडे भरपूर सुंदर सुंदर शब्द आहेत आपल्याला गुगली करण्यासाठी, आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी, म्हणून या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. सर्वांना क्लिअर आहे? जाऊ पुढे. चलो, तर हे होते आपले एडमंड लोकार्ड एक्सचेंज प्रिन्सिपल पण आपला झालेला आहे. आता आपण जाऊया आपल्या पुढच्या याच्यावर, म्हणजे लोकार्डवरच. बघा लोकार्ड यांच्यामध्ये काय होतं की एखादा व्यक्ती गुन्हा करण्यासाठी ज्या ठिकाणी जातो, ज्या वस्तूंना हात लावतो किंवा नकळतपणे काही वस्तू मागे सोडून जातो, तर या सर्वांचा उपयोग त्यांच्या विरुद्ध किंवा त्याच्या विरुद्ध एक पुरावा म्हणून होतो, सबळ पुरावा म्हणून. गुन्हेगार व्यक्तीचे फक्त अंगुली मुद्रा किंवा पायांचे ठसेच नव्हे, तर त्याचे केस, त्याच्या कपड्यांचे तंतू, त्याने तोडलेली काच, त्याच्याकडून वापरलेल्या उपकरणाच्या खुणा आणि त्याच्याकडून अंगावर पडलेले ओरखडे, तसेच त्याचे रक्त किंवा वीर्य, या सर्वांचा देखील पुरावा म्हणून त्या ठिकाणी काय होऊ शकतो, उपयोग होऊ शकतो. या ज्या काही गोष्टी आहेत आपण बघितलेल्या आहेत एडमंड लोकार्ड यांच्याबद्दल. ठीक आहे, आता आपण बघू लोकार्ड बद्दलच. तर बघा हा पुरावा जो असतो हा सामान्य व्यक्तीसारखा नसतो, म्हणजेच तो पुरावा स्वतः काही विसरत नाही किंवा गोंधळात पडत नाही किंवा उत्तेजित होत नाही, तसेच मानवाप्रमाणे गैरहजर देखील राहत नाही, म्हणून यास वस्तुनिष्ठ पुरावा असे म्हणतात. याला इंग्लिश मध्ये म्हणतात सबस्टॅन्शियल एव्हिडन्सेस. काय असते ते पण सांगतात. ठीक आहे, आता बघा कसं. आता असं समजा की जसं मी तुम्हाला मगाशी राम, श्याम आणि गोमा तिघांबद्दलची गोष्ट सांगितली. आता असं होऊ शकतं तर राम, श्याम, गोमाचा विरुद्ध पण कोणीतरी असेल. ठीक आहे, असा विचार करा की त्या ठिकाणी दुसरा थर्ड पर्सन आला. ठीक आहे, थर्ड पर्सननी त्या तिघांना चोरी करताना बघितली आणि तो त्या ठिकाणी त्या केस संबंधीमध्ये ऍज अ विटनेस म्हणून त्या ठिकाणी तो हजर झाला. आता काय झालं की त्या तिघांना बघितल्यानंतर त्याला असं वाटलं की मी यांच्या विरोधामध्ये काहीतरी पुरावा कोर्टामध्ये जमा करू शकतो, पण त्या ठिकाणी त्याला थोडंसं चेंज करण्यात आलं. त्या थर्ड पर्सनला सपोज असं कन्सिडर करा ए नावाचा व्यक्ती होता तो विटनेस, त्या ए नावाच्या व्यक्तीला काहीतरी फेरबदल केलं, त्याच्या विचारांना अदलाबदल कसा करता येईल, फॉर एक्झाम्पल पैसे देऊन, ठीक आहे, किंवा त्याला काहीतरी एक्स्ट्रा गोष्टी देऊन, म्हणजे जेणेकरून तो त्यांच्या विरोधामध्ये सबळ पुरावा देणार नाही. तर होऊ शकतो की सेकंड हिअरिंग मध्ये त्यांनी त्याचं स्टेटमेंट चेंज केलं, पण ज्या घरातून चोरी झाली होती त्या घरातून, ठीक आहे, त्या घरातून जर आपल्याला सपोज काही पुरावे मिळाले, जे पुरावे त्यांच्याशी निगडीत होते, फॉर एक्झाम्पल फिंगरप्रिंट होतं, रक्ताचा त्या ठिकाणी नमुना होता, त्या ठिकाणी केसांचा नमुना होता, ठीक आहे, त्या ठिकाणी तंतू होते, तर हे जे काही सॅम्पल्स आहेत ना, हे सॅम्पल्स कधीही खोटं बोलू शकत नाही, याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही, हे चेंज होऊ शकत नाही. ठीक आहे, किंवा यांना पैसे देऊन आपण खरेदी पण करू शकत नाही. पण एखादा जर व्यक्ती आहे, एखादा जर विटनेस आहे, तर तो विटनेस त्या ठिकाणी बदल करू शकतो, त्याचा स्टेटमेंट चेंज करू शकतो, पण पुरावे करू शकत नाही. म्हणून त्यांनी त्याला काय म्हटलेलं आहे, वस्तुनिष्ठ पुरावा म्हटलेला आहे, की जो सबस्टॅन्शियल एव्हिडन्स असतो तो ऍज एव्हिडन्स मध्ये आपण कोर्टामध्ये काय करू शकतो, सामील करू शकतो. पुढचा पॉइंट बघा, लोकार्ड यांनी विज्ञान प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी टीका किंवा करण्याची गरज आहे हे त्यांनी पटवून दिले आणि त्याच्यामुळेच त्यांना फॉरेन्सिक सायन्सचे काय म्हणतात, जनक म्हणतात, फादर ऑफ मॉडर्न फॉरेन्सिक सायन्स. ऑर्थर डॉयल यांनी गुन्हे तपासासाठी विज्ञानाचा वापर करावा असे त्यांनी काय केले होते, सुचवले होते. आता ऑर्थर कोनन डॉयल जे होते ही कोण होती तुम्हाला ऑलरेडी मी काल सांगितलेलं आहे.
कोण होते सांगू शकता मला? ऑर्थर कोनन डॉयल कोण होते? तुम्ही झोपी गेली की काय? फादर ऑफ फॉरेन्सिक सायन्स नव्हते, पायोनियर ऑफ फॉरेन्सिक सायन्स होते, उद्गाते होते, उद्गाते. ठीक आहे, विसरू नका. चला पुढचा पॉइंट बघू. अलेक्स जेफ्री बद्दल. ठीक आहे, कोणाबद्दल बघू आपण? अलेक्स जेफ्री. हे जे व्यक्तिमत्व होतं अलेक्स जेफ्री यांच्याबद्दल आपल्याला बघायचं आजच्या लेक्चरला. आता बघा, या अलेक्स जेफ्री यांना काय म्हणतात? डीएनए फिंगरप्रिंटिंग आणि डीएनए प्रोफाइलिंग बोथ आर सेम. ठीक आहे, डीएनए फिंगरप्रिंटिंग किंवा डीएनए प्रोफाइलिंग यांचं त्यांना काय म्हणतात? जनक म्हणतात. कारण की 1984 ला त्यांनी डीएनए पद्धतीचा वापर पहिल्यांदा केला गेला आणि ही पद्धत मानवी जनुकीय असलेल्या विविधतेवर काय आहे? आधारित आहे. म्हणजे यांनी काय सांगितलं की जे पण जीन्स असतात, ठीक आहे, जे जनुकीय माहिती असते प्रत्येक व्यक्तीची, ही पर्सन टू पर्सन कशी असते? वेगळी असते. तर त्याच्या बेसिसवरच एक डीएनए फिंगरप्रिंटिंग किंवा डीएनए प्रोफाइलिंग ही नावाची एक जी मेथड आहे याचा उपयोग सर्वात प्रथम या अलेक्स जेफ्री यांनी केलं. ठीक आहे, आणि संगणकाच्या साहाय्याने ही पद्धत वापरली जाते जी जिवंत किंवा मृत व्यक्तींसाठी वापरली जाऊ शकते. ठीक आहे, त्या ठिकाणी ही पद्धत जिवंत किंवा मृत व्यक्तींसाठी काय होऊ शकते? वापरली जाऊ शकते. या ठिकाणी विसरायचं नाही आहे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला मी 2-3 गोष्ट समजून सांगते. एक शॉर्ट मध्ये समजून सांगते, प्रोफाइलिंग आलेली आहे म्हणून इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या. आपल्याकडे बघा डीएनए 2 पद्धतीने मिळू शकतो. ठीक आहे, एक असतो न्यूक्लियर डीएनए, ठीक आहे, दुसरा असतो माइटोकॉन्ड्रियल डीएनए. या गोष्टी आताच्या आता लिहून ठेवा, परत परत येत नसतात. ठीक आहे, आता बघा न्यूक्लियर डीएनए जो असतो हा म्हणजे दोन्ही डीएनए ऍक्च्युली सर्वसामान्य व्यक्तींमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, आता बघा आपण जर सर्वात पहिले न्यूक्लियर डीएनए ची जर गोष्ट केली, आपण जर सर्वात प्रथम न्यूक्लियर डीएनए ची जर गोष्ट केली तर या ठिकाणी काय होतं? सपोज हा एक असं कन्सिडर करा की हा एक बेबी आहे. ठीक आहे, या बेबी मध्ये जे पण जीन्स आलेले आहे हे त्याच्या आई, ठीक आहे, आणि बाबांपासून आलेली आहे. बरोबर, आई बाबांपासून जे त्याला मिळून म्हणजे आलेलं आहे त्यांचे जे गुणधर्म आहे या व्यक्तीमध्ये आहे. आता बघा सपोज एखादी अशी कुठली केस आहे की ज्यामध्ये एखादी अननोन डेड बॉडी आहे. कुठली डेड बॉडी आहे? अननोन डेड बॉडी. अननोन डेड बॉडी आहे, आपल्याला माहिती नाहीये की त्या व्यक्तीचे आई बाबा कोण आहे, ठीक आहे, किंवा ती व्यक्ती कोण आहे. तर त्यावेळेस आपण सर्वात प्रथम काय करतो की त्याचे जे काही बोन सॅम्पल्स आहेत, त्याचे जे कुठले बोन सॅम्पल आहे, कोणते कोणते बोन सॅम्पल असू शकते सांगा बरं? एक असतो दात असू शकतो, ठीक आहे, मांडीचा हाड असू शकतो, केसांचा नमुना असू शकतो का? इथे केसांचा नमुना असू शकतो. तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली होती, केस हे कधीही कुजत नाही. डिकम्पोज जरी बॉडी झाली तरीही हे कुजत नाही, फक्त स्कल मधनं बाहेर पडतात, खाली पडतात. ठीक आहे, पण कुजत नाही.
हे मी तुम्हाला सांगितलं होतं. पण केसांवरनं त्या कंडिशन मध्ये आपण डीएनए प्रोफाइलिंगला जाणार नाही, कारण की आपल्याकडे हे सॅम्पल्स आहेत बाकीचे. दात असू शकते, मांडीची हाड असू शकते किंवा इतर हाडे असू शकतात. ठीक आहे. तर याच्यावरनं आपण बोन सॅम्पल साठी हे तिघही किंवा जे आपण म्हणजे त्या केसमध्ये जे पण बोन सॅम्पल प्रेझेंट असेल ते आपण फॉरेन्सिक लॅबला पाठवणार. आता हे पाठवल्यानंतर काय होतं की त्याच्याशी निगडीत असलेले जे कुठले म्हणजे आपण असं म्हणतो ना बेपत्ता केस वगैरे असतात. ठीक आहे. तर त्या केसेस मध्ये काय करतात की जर सपोज अशा काही डेड बॉडी जर मिळाल्या, तर जे कुठले त्या व्यक्तीचे आई बाबा वगैरे असतात किंवा त्यांना असं वाटते की ही डेड बॉडी आमची मुलीची किंवा मुलाची असू शकते, तर अशा कंडिशन मध्ये काय करतात, दोघांचे पण ब्लड सॅम्पल घेतात. ठीक आहे. आणि दोघांचेही ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर आपल्याला क्राईम सीन म्हणून जे कुठले पुरावे मिळालेले आहे यांची प्रोफाइलिंग करून, ठीक आहे, डीएनए प्रोफाइलिंग करून जे काही चार्ट आपल्याला मिळतो, ठीक आहे, सपोज असं कन्सिडर करा की हे डीएनए रिपोर्ट आहे. ठीक आहे. या डीएनए रिपोर्ट मध्ये हा पुरावा आहे. ठीक आहे. हे त्याची मदर आणि हे फादर याच्यामध्ये जे काही अलिल्स आहेत. ठीक आहे. आता एवढं डीप मध्ये नका जाऊ, फक्त मी तुम्हाला सांगते की काही बँड्स एकमेकांसोबत मॅच होतात का. जर ते मॅच होत असेल याचा अर्थ या पुराव्याचा रिलेशन या दोघांसोबत पण आहे असं कन्सिडर करतात. म्हणजेच डीएनए प्रोफाइलिंग साठी डेड बॉडीच्या ज्या काही कंडिशन्स आहेत किंवा डेड बॉडीच्या ज्या काही वस्तू आहेत त्याच्या सोबतच आपल्याला कंट्रोल सॅम्पल सुद्धा लागतात. कंट्रोल सॅम्पल म्हणजे काय होतं, त्या आई बाबांचे ब्लड सॅम्पल. ठीक आहे. जर काही पॅटर्निटीचे केसेस असतात, ठीक आहे, काही पॅटर्निटीचे केसेस असतात, काही पॅटर्निटीचे केसेस असतात ज्यामध्ये बरेचदा असं होतं की हा जर सपोज मूल आहे, ठीक आहे, तर या मुलाचे बाबा कोण. ठीक आहे. या मुलाचे बाबा कोण असा जेव्हा प्रश्न उद्भवतो, तर त्यावेळेस आपण काय करत असतो, पॅटर्निटी केस करत असतो. किंवा पॅटर्निटीच्या केसेस मध्ये दोन गोष्टी होतात. एक असतो YSTR, ठीक आहे, आणि दुसरा असतो XSTR. आता तुम्ही म्हणणार की काय आहे मॅडम. ठीक आहे. तर STR म्हणजे काय आहे, शॉर्ट टेंडम रिपीट्स. मी या गोष्टी इथे याच्यासाठी सांगते आहे की प्रोफाइलिंगचा टॉपिक आलेला आहे म्हणून ती गोष्ट इथेच तुमची क्लिअर व्हावी. दुसरा आहे याला सुद्धा शॉर्ट टेंडम रिपीटर्स म्हणतात, फक्त इथे एक्स राहणार, इथे वाय राहणार. आता बघा, सपोज हे बाबा आहे. ठीक आहे. यांच्यापासून एक त्यांना मुलगा झालेला आहे, दुसरी त्यांना मुलगी झालेली आहे. हा मुलगा, ही मुलगी. ठीक आहे. बाबांकडनं जर मुलगा जर झाला असेल तर यावेळेस त्या मुलाकडे वाय क्रोमोझोम जाणार. ठीक आहे. मुलगी जर असेल तर त्या ठिकाणी काय होणार, एक्स क्रोमोझोम जाणार. बरोबर. तर हे जे दोन क्रोमोझोम आहे याच्यावरूनच तो मुलगा आहे की मुलगी आहे हे ठरवलं जातं. ठीक आहे. जेव्हा या गोष्टी होणार, जर त्यांना मुलगा जर फाइंड आउट करायचा असेल तर त्या ठिकाणी YSTR पद्धत करणार. मुलगी खरंच त्या म्हणजे त्या बाबांचीच आहे का हे जर फाइंड आउट करायचं असेल तर त्या ठिकाणी XSTR नावाची पद्धत असते ती केल्या जाते. ठीक आहे. हे झालं पॅटर्निटी केसेस बद्दल. तेच जर आपण मॅटर्निटी केसेस बद्दल जर बघितलं, म्हणजे त्या मुलाची आई तीच आहे का, तर अशा कंडिशन मध्ये ही मॅटर्निटी मेथड जी आहे ती परफॉर्म करतात. ठीक आहे. म्हणजे कसं, ज्या वेळेस बघा हा एग आहे असं कन्सिडर करा की हा एग आहे आणि याच्या सोबत, ठीक आहे, जेव्हा स्पर्म फ्यूज्ड होतो, ठीक आहे, एग सोबत जेव्हा स्पर्म फ्यूज्ड होतो तर त्या ठिकाणी फक्त एग सोबत, ठीक आहे, या स्पर्मचा फक्त हेड जो स्ट्रक्चर असतो ना, डोक्याचा जो भाग असतो, ठीक आहे, स्पर्मचा जो फक्त डोक्याचा भाग असतो तो डोक्याचा भाग याच्यासोबत फ्यूज्ड असतो. आता बघा, सपोज हा स्पर्म सॅम्पल आहे, हा त्याचा डोक्याचा भाग आहे. ठीक आहे.
ही त्याची बॉडी आहे आणि हे त्याचं काय आहे, शेपूट आहे. त्याच्या बॉडीमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो, ठीक आहे. पण मायटोकॉन्ड्रिया जेव्हा फ्युजन होतं तर हा फक्त एवढाच भाग एक सोबत फ्यूज होतं, बॉडी होत नाही. म्हणून बाबांकडनं मायटोकॉन्ड्रियल जो डीएनए असतो तो मिळत नाही. पण जर एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्याचं जर आपल्याला मायटोकॉन्ड्रियल डीएनए जर करायचं आहे तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त आईचं रक्त सॅम्पल लागणार आहे. आईचा त्या ठिकाणी रक्त नमुना लागणार आहे. इज इट क्लिअर टू ऑल? समजलंय का रे बाबांनो? डोक्यावरून गेलंय? समजलं? गुड. हे जे पण आता इथे मी रंगरंगेबी जे करते आहे ना, ठीक आहे, हे लिहून घेत चला. न्यू काहीच नाहीये बघा, एकदम सोपं साधं सोपं आहे. तुम्हाला सांगते शॉर्ट मध्ये परत सांगते बघा. पॅटर्निटीचे केसेस आहेत, ठीक आहे. पॅटर्निटीच्या केसेस मध्ये जर मुलगा तो त्यांचाच आहे का हे जर सिद्ध करायचं असेल तर त्या ठिकाणी YSTR पद्धत होते. कुठली होते? YSTR. या पॅटर्निटी मध्ये ती जी मुलगी आहे, ठीक आहे, ती मुलगी त्या बाबांचीच आहे का हे जर सिद्ध करायचं असेल तर त्या ठिकाणी XSTR नावाची पद्धत होते, ठीक आहे. या दोन गोष्टी झाल्या. मॅटर्निटीच्या जर केसेस आहेत, ठीक आहे, तर मॅटर्निटीच्या केसेस म्हणजेच काय, मातृत्व, ठीक आहे, की बाबा ती आई त्यांचीच आहे का, आणि हे जे पितृत्ववाले ज्या केसेस असतात बाबा त्यांचेच आहेत का, या कंडिशन मध्ये या दोन. मॅटर्निटी मध्ये जर असेल तर या ठिकाणी मुलगा असो की मुलगी असो, ठीक आहे, मुलगा असो की मुलगी असो, त्या ठिकाणी जर आपल्याला मायटोकॉन्ड्रियल डीएनए प्रोफाइलिंग जर करायची असेल, मायटोकॉन्ड्रियल डीएनए प्रोफाइलिंग जर करायची असेल तर अशा कंडिशन मध्ये फक्त आणि फक्त आईचा आईचा रक्त नमुना त्या ठिकाणी लागतो. आता कदाचित समजलं असेल. क्लिअर? आता क्लिअर झालं का? चला रिफ्रेश करते मी. नाव क्लिअर ना? आता परत नाही सांगत. ज्यांना समजलं नसेल लेक्चर झाल्यानंतर परत बघून घ्या तुम्ही, ठीक आहे. ज्यांना फोटो काढायचे असेल काढून घ्या, ठीक आहे. या दोन गोष्टी सांगितलेल्या आहे. आता हे चित्र रंगबिरंगी तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा मी शिकवलं होतं आणि तुमचं लक्ष होतं. आता नाही लक्षात येणार, ठीक आहे. चलो जायचं का पुढे? चला, एका व्यक्तीच्या टॉपिकवर आपण एवढी मोठी चर्चा केली. शेवटले सर आर्थर कॉनन डॉयल, ठीक आहे, स्कॉटिश फिजिशियन होते. शेरलॉक होम्सचे लेखक आहे, ठीक आहे. म्हणजे जे शेरलॉक होम्सच्या ज्या स्टोरीज असतात डिटेक्टिव्ह स्टोरीज, ठीक आहे, तर त्या डिटेक्टिव्ह स्टोरीज जे आहेत या सर आर्थर कॉनन डॉयल यांनी दिलेल्या आहेत, ठीक आहे. आणि त्यांच्या फेमस नॉवेल्स जे आहेत, ठीक आहे, या फेमस नॉवेल सुद्धा आहे. आणि यांना फॉरेन्सिक सायन्सचे पायोनियर म्हणतात, उद्गाते, ठीक आहे. त्यांना काय म्हणतात? उद्गाते, विसरायचं नाही. पुढे जाऊया. त्यांनी न्याय सहाय्यक विज्ञान यामध्ये अनेक पद्धती शोधून काढल्या आहेत.
फिंगरप्रिंट्स, बॅलिस्टिक, सिरोलॉजी, ट्रेस एव्हिडन्सेस, हँडरायटिंग अनालिसिस, फुटप्रिंट. ठीक आहे. यांना पहिला नोबेल जो आहे तो स्टडी इन स्कारलेट, ठीक आहे, स्टडी इन स्कारलेट यासाठी 1887 मध्ये मिळाला होता. ठीक आहे. मेथड ऑफ इन्फरन्स अँड डिडक्शन, ठीक आहे, रिलेशन टू क्राइम्स अँड क्रिमिनल प्रोफाइलिंग, हे त्यांनी या ज्या काही गोष्टी होत्या ते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या होत्या. कोणी सांगितल्या होत्या? सर आर्थर कोनन डॉयल. सर्वात लास्ट व्यक्तिमत्व सर बर्नार्ड हेनरी स्प्लिसबरी. 16 मे 1877 ते 17 डिसेंबर 1947 हा त्यांचा कालखंड होता. या ठिकाणी बघा, यांनी न्याय संस्थेत भरपूर काम केली म्हणून यांना 20व्या शतकामध्ये, ठीक आहे, 20व्या शतकामध्ये, एक मिनिट मी तुम्हाला ती स्लाइड सांगते. यांना 20व्या शतकामध्ये जगातील फादर ऑफ फॉरेन्सिक सायन्स म्हटलं. काय म्हटलं? जगातील फादर ऑफ फॉरेन्सिक सायन्स. फादर ऑफ फॉरेन्सिक सायन्स, FS म्हणजे फॉरेन्सिक सायन्स, लक्षात ठेवायचं. हे होते बर्नार्ड स्प्लिसबरी. ठीक आहे. पुढे बघा, पुढच्या स्लाइडला पायोनियरच सुरुवात त्यांनी केली ना, त्याच्यामुळे. जसे की पुरावा गोळा आणि सुरक्षित ठेवण्यासाठी यांनी वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत या विकसित केल्या. तपासी अंमलदाराला त्यांनी तपास चांगल्या पद्धतीने होती, तसेच पुरावे नष्ट नको व्हायला यासाठी त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण दिलं, ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं. आणि त्यांनी 25,000 मृतदेहांवर एक्सपर्ट विटनेस ओपिनियन सुद्धा दिली. म्हणूनच त्यांना त्या काळातलं फॉरेन्सिक सायन्सचे काय म्हणतात? पायोनियर म्हणतात. ठीक आहे. काय म्हणतात? पायोनियर म्हणतात. हेनरी आणि लोकार्ड नाही, हेनरी वेगळं आणि लोकार्ड वेगळं, तुम्ही दोघंही मिक्स करताय प्रकाश सर. ठीक आहे. जायचं पुढे. आज तुम्ही मला असे ना एनर्जेटिक नाही वाटत आहे, माहिती नाही जेवण करून आले नाही की डोकं ठिकाण्यावर नाही आहे की झोप येते आहे की अभ्यासाचं टेन्शन आलेलं आहे, काहीच कळत नाहीये. तब्येत बरी आहे ना तुमच्या सर्वांची? शिकवत तर मी आहे, एनर्जी तुम्हा लोकांची डाऊन झाली. जेवण बाकी आहे पण बडबड तर मी करत आहे. हा राहुल सर, आरबी नाव तरी चेंज करायचं होतं की ते. जेवण झालं नाही? बरं. बरं, मग तुम्हाला असं वाटतंय का मॅडम जेवायला बोलवतील म्हणून? गणेश सर एंडिंगला, ठीक आहे, असं वाटतंय तुम्हाला मॅडम जेवायला बोलवतील? रिझल्ट येऊ द्या तुमचा, ठीक आहे, मग मोठी पार्टी करू. चलो, हा अतिशय इम्पॉर्टंट घटक आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बघा, शाखा आणि त्यांचे कार्यक्षेत्रे, ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि याच्याच बेसिसवर अनेक साऱ्या नामांकित एक्सपर्टने याच्यावर खूप सारे प्रश्न तयार केले, कारण डेटा तयार होता ना, अवेलेबल होता एकदम. तुम्हाला पण माहिती आहे शांततेच्या काळामध्ये तुम्हाला किती अशांत केला काही लोकांनी, है ना. चला, मी नाव नाही घेत आता, तुम्ही समजून घ्या. चलो स्टार्ट करूया. थोडी मस्ती मजाक करत घेत चलूया, ठीक आहे, कारण सतत एका फ्लो मध्ये शिकवलं की तुम्ही जण बोर होणार सर्व. हा एक शेवटला टप्पा आपण घेऊया आणि जमलं तर मग थांबूया. जर तुमची एनर्जी असेल तर पुढचा टॉपिक शिकवेल, नाहीतर मग थांबूया. ठीक आहे. चलो, पायोनियर ऑफ फॉरेन्सिक सायन्स, दोन व्यक्तिमत्व, ऑर्थर डॉयल, बर्नार्ड स्प्लिसबरी, दोन लक्षात ठेवायचे. फादर ऑफ मॉडर्न फॉरेन्सिक सायन्स डॉक्टर एडमंड लोकार्ड यांनाच
फ्रान्सचे शेरलॉक होम्स म्हणतात. फ्रान्सचे शेरलॉक होम्स म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. फादर ऑफ फॉरेन्सिक अँथ्रोपोलॉजी, ठीक आहे, थॉमस ड्वाइट. थॉमस ड्वाइट. फादर ऑफ बॅलिस्टिक्स, ठीक है, केल्विन हुकर गोडार्ड. केल्विन गोडार्ड. फादर ऑफ ब्लड स्टेन पैटर्न एनालिसिस, डॉक्टर एडवर्ड पियोट्रोवस्की. ठीक है, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पुढचे जे आहे, पुढच्या बद्दल आपण बघूया. फादर ऑफ ब्लड ग्रुप आयडेंटिफिकेशन. बघा, ब्लड स्पॅटर वेगळं, ब्लड ग्रुप आयडेंटिफिकेशन वेगळं. तर या ठिकाणी डॉक्टर कार्ल लँडस्टनर यांनी 3 ब्लड ग्रुप सांगितले होते. कुठली कुठली सांगितली होती? ए सांगितलं होतं, बी आणि ओ. ठीक आहे. फादर ऑफ क्रिमिनलिस्टिक्स हॅन्स गुस्ताव ॲडॉल्फ ग्रॉस. क्रिमिनॅलिस्टिक्स, ग्रॉस लक्षात ठेवायचं. क्रिमिनोलॉजी सिसेर लोम्ब्रोसो आहे ते चुकून त्यांचा इम्प्रोसो झालाय. या ठिकाणी लोम्ब्रोसो लक्षात ठेवायचं. क्रिमिनोलॉजी सिसेर लोम्ब्रोसो. ठीक आहे. फादर ऑफ कम्प्युटर फॉरेन्सिक जे आहे मायकेल अँडरसन. फादर ऑफ कंपॅरिझन मायक्रोस्कोप जे आहे ते आहे फिलिप ग्रॅबल. ठीक आहे, फिलिप ग्रॅबल. पुढचा जो पॉइंट आहे, पुढचा पॉइंट बघा. फादर ऑफ क्रिमिनल आयडेंटिफिकेशन सिस्टम, ठीक आहे, अल्फोन्सो बर्टिनॉन. फादर ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड प्रोफाइलिंग जे आहे आत्ताच आपण बघितलं, अलेक्स जेफ्री. फादर ऑफ एक्सप्लोजिव्ह जे आहे अल्फ्रेड नोबेल. ठीक आहे. फादर ऑफ फिंगरप्रिंट जे आहे ते आहे फ्रान्सिस गॅल्टर. हे तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवावंच लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही उपाय नाहीये. फादर ऑफ फॉरेन्सिक मेडिसिन जे आहे ते कोण आहे? पावलो झाकिया. फादर ऑफ मायक्रोस्कोपिक फॉरेन्सिक जे आहे वॉल्टर मॅक्रोन. ठीक आहे. फादर ऑफ फॉरेन्सिक ओडोंटोलॉजी ऑस्कर अमिब्डा. ठीक आहे. फादर ऑफ क्यूडी, क्यूडी म्हणजे क्वेश्चन डॉक्युमेंट, अल्बर्ट ओसबोर्न. फादर ऑफ फॉरेन्सिक सिरोलॉजी जे आहे ते कोण आहे? ऑर्थर मॉरन. एक अजून याच्या खाली लपलेला आहे. ठीक आहे. एक मिनिट, कुठे होतो आपण? हा, फादर ऑफ फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी जे आहे ते कोण आहे? या ठिकाणी इथे थोडं ते झालेलं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला कोण आहे? मॅथ्यू ऑर्फिला. मॅथ्यू जोसेफ बोनावेंचर ऑर्फिला. ठीक आहे, या व्यक्तीला लक्षात ठेवायचं आहे. पुढचे जे आहे, पुढचे शास्त्रज्ञ झाले वाटते. चलो, तर एवढं जे आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणणार याला लक्षात कसं ठेवायचं. ठीक आहे, तर बघा मी सांगते तुम्हाला मस्त टेक्निक. फक्त त्याला अभ्यास करा, नाहीतर बघ टेक्निक समजून घ्या आणि बाकीचं सर्व सोडून द्या. ठीक आहे. आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 11 वर बघा, आपलं पुस्तक आहे. आपल्या पुस्तकात पेज नंबर 11 वरती या सर्व ज्या काही शास्त्रज्ञ आहेत, ठीक आहे, आणि त्यांची जी नावं आहे किंवा त्यांनी जे काही शोध लावलेली आहे ते सर्व काही या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. क्लिअर? आता बघा, जर आपण स्टार्ट टू एंड जर बघितलं, रेडी? सर्वजण रेडी आहात फॉर रिव्हिजन? रेडी ना? चलो, सर्वात पहिले आपण या ठिकाणी बघा शास्त्रज्ञ बघणार आहोत. ठीक आहे. आपल्याला जर विचारलं, आता बघा मी फादर ऑफ नाही लिहत. ठीक आहे, तुम्ही समजून घ्या. एफओ लिहिते मी. ठीक आहे. फादर ऑफ सिरोलॉजी कोण आहे सांगा? फादर ऑफ सिरोलॉजी
ऑर्थर मॉरंट. ठीक आहे, ऑर्थर मॉरंट. शॉर्टकट लिहिते, फक्त तुम्ही समजून घेत चला. ठीक आहे. त्याच्यानंतर फादर ऑफ मॉडर्न फॉरेन्सिक सायन्स कोण आहे आपले? एडमंड लोकार्ड. क्लिअर. त्यानंतर फादर ऑफ ब्लड ग्रुप आयडेंटिफिकेशन कोण आहे? कालचे लेक्चर अपलोड झालेले आहे, तुम्ही का असं करता एकदम? हा, बघत नाही, काही नाही, चेक अजिबात करत नाही है ना. लगेच पटकन फोन करणार, पण असं नाही की आपण थोडं चेक करूयात. त्याच्यानंतर फादर ऑफ ब्लड स्पॅटर अनालिसिस. ठीक आहे, ब्लड स्पॅटर अनालिसिस कोण आहे? फादर ऑफ ब्लड स्पॅटर अनालिसिस. व्हेरी गुड, पिओट्रोवस्की. ठीक आहे, पिओट्रोवस्की. फादर ऑफ फोटोग्राफी. फादर ऑफ फोटोग्राफी. गुड, अल्फॉन्सो बर्टिलॉन. त्यानंतर फादर ऑफ मेडिसिन. फादर ऑफ मेडिसिन. गुड, पावलो झाकिया. क्लिअर. त्याच्यानंतर फादर ऑफ बॅलिस्टिक. फादर ऑफ बॅलिस्टिक केल्विन गोडार्ड. क्लिअर. त्याच्यानंतर अजून कोण राहिले? क्रिमिनॉलॉजी. क्रिमिनॉलॉजी. क्रिमिनॉलॉजी लोम्ब्रोसो. क्रिमिनलिस्टिक्स याच्या समोर फादर ऑफ लावायचा आहे. क्रिमिनलिस्टिक कोण होतं? हॅन्स ग्रॉस. ठीक आहे. अजून कोण राहिलंय? कॉम्प्युटर फॉरेन्सिक. ठीक आहे, कोण होते कॉम्प्युटर फॉरेन्सिक? मायकल अँडरसन. बघून सांगतायत का? हा, बघून सांगताय? वाह, इसको बोलते मेरे विद्यार्थी है ना. अजून मस्त सांगता. हो, बघून सांगतोय आम्ही, पण आम्ही लर्न नाही केलं म्हणा मॅडम. हुशार आहे तुम्ही. हा, फादर ऑफ फिंगरप्रिंट. फिंगरप्रिंटची कोण आहे? गाल्टन, फ्रान्सिस गाल्टन. एक्सप्लोजिव्हचे कोण आहे?
अल्फ्रेड नोबेल. तुमच्यापेक्षा तर मग माझा अभ्यास चांगला आहे हा. त्याच्यानंतर सिरोलॉजी आपलं झालं. अजून कोण राहिलं होतं? अजून कोण राहिलंय? ओडोंटोलॉजी राहिलेला आहे. ठीक आहे. कोण होते ओडोंटोलॉजीचे सांगा? ओडोंटोलॉजीचे सांगा. क्यूडीचे सांगा. लाईट गेली होती. आवाज येतोय?
लाईट गेली होती, लाईट, त्याच्यामुळे इश्यू झाला. आता दिसतंय? आता दिसतंय का? आता ते सर्व लिहिलेलं गेलं असेल आपलं. चला, तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा, रिव्हिजन आपली ऑलमोस्ट झालीच होती. ठीक आहे, फक्त तुम्हाला सांगितलं इथे की या ठिकाणी शास्त्रज्ञ लिहायचे आणि पटकन शास्त्रज्ञ लिहून त्यांनी जे काही इम्पॉर्टन्स रोल निभवलेले आहे ते लिहायचे, त्यांच्यासमोर त्यांची नावं लिहून घ्यायची. ठीक आहे, तर अशा पद्धतीने फास्ट मध्ये रिव्हिजन करून घ्यायची. ठीक आहे, तर ऐतिहासिक पार्श्वभूमी आपली संपलेली आहे. उद्यापासनं आपण न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा जी आहे ते आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा जी आहे ते आपण उद्यापासून स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, आजचा लेक्चर सर्वांना समजलेला आहे व्यवस्थितरित्या? आजचा लेक्चर सर्वांना समजलेला आहे? रोहिणी, संजय कुमार, भाऊसाहेब, विशाल, सदाशिव सर, प्रशांत सर, अशोक सर, स्वाती मॅम, गणेश सर, लक्ष्मी, राहुल, स्वाती, नागनाथ, विक्रम, स्वाती, आरबी, प्रकाश सर, समाधान सर, भरत सर, मीनाक्षी, अमोल, आरती, यादव मॅम, ओके, भास्कर. डिजिटल बोर्डवर कसं वाटतंय? शिकायला मजा येत आहे का? प्रकाश सर, तुम्ही घरी या, हे ऑनलाईन पार्टी नका मागत जाऊ. गॅप पडला होता खूप मोठा, आता छान वाटतंय? लेक्चर मध्ये खूप प्रोग्रेस आहे. ओहो, थँक्यू. अजून काही? हा, अजून काही? लक्ष असतंय ना, प्रोग्रेस झाला. अजून? थँक्यू अमित सर. स्क्रीन स्टॉप बद्दल बोला. ज्यांचा इश्यू येतोय ना त्यांनी तुमचा मोबाईल नंबर मला पाठवून द्या. छान शिकवता, थँक्यू सर. संजय सर, तुम्हाला दिसत नाही? बर, मला ना ज्यांना लेक्चरमध्ये पाहायला प्रॉब्लेम होते आहे तर त्यांनी सर्वांनी, ज्यांना सर्वांनी नाही, ज्यांना खरंच प्रॉब्लेम होतो आहे त्यांनी तुमचा मोबाईल नंबर इथे नाही मला व्हॉट्सअपवर पाठवावे. ठीक आहे, कृपया करून तुम्ही तुमचा लॉग इन नंबर मला व्हॉट्सअपला पाठवावे. तो नंबर मी टेक्निकल टीमला पाठवणार, त्यांच्याकडनं तुम्हाला कॉल येणार, फक्त त्यांची कॉल रिसीव्ह करा. ठीक आहे, 20 अशा नंबरने पण येऊ शकतात. माझा नंबरच नाहीये तुमच्याकडे? होय होय, असं कसं झालं? हा, अख्खा महाराष्ट्रात माझा नंबर फिरतो, तुमच्याकडे नंबर नाहीये? घ्या, लिहून घ्या, 8329222614. ठीक आहे, लिहून घ्या. नाव माहिती आहे ना, की ते लिहून देऊ? ठीक आहे, गंमत घेत आहे? बर, घ्या बा, गंमत घ्या. चलो, काही अडचणी आहे अजून? अभ्यास मस्तपैकी करा. 29 डिसेंबरला आपली मेन्सची परीक्षा होणार आहे. ठीक आहे, भरपूर वेळ आहे आपल्याकडे आता, आणि ऑलरेडी 1 वर्ष आयोगाने आपल्याला भरपूर सारा दिलेला आहे अभ्यास करण्यासाठी, है ना? तर बऱ्यापैकी मुलांचा अभ्यास झालेला असेल. फॉरेन्सिक सायन्सचे डेली आपण टेलिग्राम चॅनलला फ्री स्वरूपामध्ये क्विज घेतो आहे. रोजची 10 प्रश्न असतात, रात्री 10 वाजता 10 उपक्रम आपण राबवतो आहे आपल्या पोलीस बांधवांसाठी. तर तो उपक्रम
चा जो लाभ आहे तो तुम्ही घ्या, कारण की फ्री मध्ये आहे. फ्री मध्ये टेस्ट कोणीही देत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. 7 ते 10 जरी प्रश्न देत असेल ना, ठीक आहे. 614 अशोक सर, 614 लास्ट मध्ये. तर फ्री मध्ये कोणीही देत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. साधी क्विज जरी देतो म्हटलं तर काही लोकांनी 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये, ठीक आहे, त्या शांततेच्या काळामध्ये अतिशय अशांतता पसरवली होती. ठीक आहे. तर तुम्हाला पण माहिती आहे आपण फ्री स्वरूपात देतो आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, परीक्षेच्या आता या काळामध्ये कुठल्याही सब्जेक्टच्या, कुठल्याही, ठीक आहे, मी कुठल्याही म्हणत आहे, कुठल्याही सब्जेक्टच्या नवीन आपल्या ज्या काही मटेरियल आहे, नोट्स आहेत, किंवा नवनवीन असे नवीन नवीन वेगवेगळे तुम्ही सेंट्रलचे पुस्तकं वाचता, स्टेटची पुस्तकं वाचतात, त्याची काही वाचायची गरज नाही आहे. कारण की आयोगाला फॉरेन्सिक सायन्स फक्त आणि फक्त तुमच्या तपासाच्या दृष्टीने, तुम्ही ऍज अ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून जर झालात तर तुम्हाला फॉरेन्सिक सायन्स त्या घटनासाठी किती इम्पॉर्टंट असू शकतो किंवा राहू शकतो, त्याच्याच दृष्टीने तुम्हाला मटेरियल वाचायचं आहे. अतिशय मेडिकलच्या मोठमोठ्या टर्मिनॉलॉजी वाचायची गरज नाहीये. तसं जर बघितलं तर फॉरेन्सिक अतिशय वास्ट आहे. तुम्हाला त्याच्यातला फक्त एवढा पोर्शन करायचा आहे जो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. बाकी तुमची इच्छा, मी फक्त सांगायचं काम करू शकते. बाकी शेवटी परीक्षा तुम्हालाच द्यायची आणि अभ्यासही तुम्हालाच करायचा आहे. त्यांना फक्त PSI पाहिजे आहे. ठीक आहे. त्यांना PhD होल्डर नको आहे. तुम्ही PhD केलेली त्या विषयात, त्यांना ते पण नको आहे. म्हणून लिमिटेड मटेरियल आणि रिपीटेड रिव्हिजन. काय सांगितलं मी? लिमिटेड मटेरियल, लक्षात ठेवा. चला आजचा कोडवर्ड लक्षात ठेवा. ठीक आहे. अरे बापरे, थांबा. काय होते, जाऊ दे. बघा सांगते, लक्षात ठेवा. लिमिटेड मटेरियल, रिपीटेड रिव्हिजन, हा कोडवर्ड लक्षात ठेवा. ठीक आहे. जो या कोडवर्डवर अभ्यास केला तो 100% MPA मध्ये जाणार आहे. ठीक आहे. 615 पैकी एक पोस्ट तुमची असणार आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. म्हणून लिमिटेड मटेरियल, रिपीटेड रिव्हिजन, या दोन गोष्टींवर जर तुम्ही चाललेत तर तुम्हाला MPA मध्ये जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाहीये. ठीक आहे. तुमचे बायको पण नाही आणि कोणीच नाही. ठीक आहे. म्हणून अभ्यास करा मस्तपैकी आणि लवकरात लवकर पोस्ट मिळवा. ठीक आहे. घरी जाऊन सांगू नका, उगाच तुमच्या धर्मपत्नी माझा मोबाईल नंबर घेऊन सांगणार, अरे तुम्ही आमच्या सरांना काय सांगितलं हो मॅडम. चलो उद्याला भेटूया. हा त्याच्यातनं कव्हर होऊन जाईल संजय सर. ऍक्च्युली आपलं पुस्तक माहिती आहे का, मी पूर्णपणे सिलेबस ओरिएंटेडच बनवलेलं आहे. आणि ज्या पण काही एक्स्ट्रा गोष्टी आहे मी तुमचे क्लासमधनं, क्विज मधनं, टेस्ट सिरीज मधनं कव्हर करूनच घेणार आहे. अजून एक्स्ट्रा किती वाचणार आहे? काही आवश्यकता नाहीये खूप सारं मटेरियल वाचायची. ठीक आहे. चला थांबायचं आपण. उद्याला आपला या वीकचा लास्ट लेक्चर असणार आहे. परवा सुट्टी असेल, मंडेला परत आपण एक फिक्स टाइम ठरूया. आणि 1 वाजताचा जर दुपारचा जर टाइम सर्वांना फिजिबल होत असेल तर आपण दुपारचाच टायमिंग फिक्स करू. ठीक आहे. चालेल. चलो चलो, धन्यवाद. जय हिंद. लवकरच भेटूया आपण उद्याला दुपारी 1 वाजता. याचा पुढचा जो पोर्शन आहे प्रयोगशाळा बाबतचा तो आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. चलो, हॅव अ नाईस डे ऑल ऑफ यू. बाय बाय. पोट भरून जेवण करा, मस्तपैकी अभ्यास करा. ठीक आहे. चलो बाय बाय.